रत्नाकर गुट्टे परळीच्या थर्मल प्लांटवर काम करणारा एक मजूर जेमतेम परिस्थितीतून साम्राज्य उभं केलं. गोड बोलून काम करून घेणं शिकलं. राजकारणी आणि अधिकाऱ्यांशी जवळीक साधली. देशभरातील वीज प्रकल्पाची मोठी कंत्राट घेणारे गुट्टे आता धनंजय मुंडेंना 440 चा हाय व्होल्टेज शॉक देणार आहेत. गंगाखेड सोडून ते परळी विधानसभा लढवू शकतात अशी चर्चा सुरू आहे. नमस्कार, मी संजना. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत. 2019 लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. परळीत डॉल्बी पासून व्हॉट्सअप स्टेटस पर्यंत एकच गाणं वाजलं, बाप्पा बाप्पा कामच झालं ना. संदर्भ होता बीड लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या पराभवाचं. 5 वर्षात चित्र पालटलं, यंत्रणा फिरली, राजकीय परिस्थिती बदलली. पवारांच्या शिलेदारानं 2024 ला बीड लोकसभेचा गड जिंकला. पवार मुंडे वादाची मोठी पार्श्वभूमी या मतदारसंघाला होती. आता परळीत विधानसभेत ही पत्ता टाकणार आहेत. धनंजय मुंडे विरोधात हुकमी एक्का कोण असेल याची नव्यानं चर्चा होतीये. संभाव्य उमेदवार बबन गीते खुनाच्या आरोपामुळे बॅकफुटला गेलेत. अशात एंट्री होतीये रत्नाकर गुट्टे या नावाची. मागच्या वेळी पवारांनी परळी विधानसभेत लक्ष घातलं. पंकजा मुंडेंचा पराभव झाला. विधान परिषदेवरचे धनंजय मुंडे विधानसभेत आले. आता पक्षफुटीनंतर पवार पूर्ण ताकदीने लक्ष घालतायत धनुभाऊंना विधानसभेतून बाहेर टाकण्यासाठी. राज्यातल्या श्रीमंत आमदारांची यादी काढली तर रत्नाकर गुट्टे हे नाव बरंच वरच्या स्थानावर येतं. तुरुंगात राहून गुट्टेंनी विधानसभा निवडणूक जिंकली होती. 23 डिसेंबर 2020 ला त्यांच्यावर मोठी कारवाई झाली होती. गंगाखेड शुगर्सची 225 कोटींची मालमत्ता जप्त झाली. आंबेजोगाई रोडवरच्या योगेश्वरी हॅचरीची मालमत्ता ही सील झाली होती. रत्नाकर गुट्टे हे 2019 ला महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून गंगाखेडचे आमदार झाले. निवडणुकीपूर्वी त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले होते. प्रचारादरम्यान ते तुरुंगात होते तरी त्यांनी विधानसभेचं मैदान मारलं. याला कारण होतं त्यांचा ग्राउंडवरचा कनेक्ट. वंजारी आणि धनगर मतांचं जुळवलेलं गणित. मात्र मनोज जरांगे फॅक्टरमुळे आता इथलं चित्र पलटलंय. मराठा समाजाच्याच उमेदवाराला आमदार करणार अशी भूमिका गंगाखेडच्या मराठा मतदारांनी घेतली. जरांगेंनी धनगर आरक्षण लढाई लढणार असल्याचं सांगितलंय. मराठा समाजाला धनगर मतांची साथ मिळणं अपेक्षित आहे. अशात गंगाखेडमध्ये मराठा आणि धनगर मतं एकत्र झाल्यास गंगाखेडचा विजय अवघड आहे याची पूर्ण कल्पना रत्नाकर गुट्टे यांना आहे. त्यामुळे ते सेफ मतदारसंघ शोधतात. जातीय समीकरण, सहकार्यातील अपयश हे दोन्ही मुद्दे प्रभावहीन ठरतील असा मतदारसंघ परळी ठरणार आहे. काहीही करायचं पण पवार साहेबांचा नाद नाही करायचा. धनंजय मुंडेंनी या डायलॉगवर अनेक सभा गाजवल्या. अजितदादांनी पक्ष फोडल्यानंतर परिस्थिती बदलली. पवारांनी धनंजय मुंडेंना छोट्या समाजातील माणूस म्हटलं. पवारांच्या या रागामध्ये सर्वात महत्वाचं कारण पक्षफुटीचं आहे. धनंजय मुंडे हे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे पुतणे. भारतीय युवा मोर्चामध्ये त्यांनी अध्यक्ष पद भूषवले. त्यामुळे फडणवीसांसोबत त्यांचे संबंध अत्यंत जवळचे होते. 2019 ला झालेल्या पहाटेचा शपथविधी धनंजय मुंडे यांच्यामुळे घडला अशी चर्चा आजही होते. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचा समान विश्वास धनंजय मुंडेंवर होता. 2023 ला राष्ट्रवादीत फूट पडली. यासाठी देवेंद्र फडणवीसांसोबतची प्राथमिक चर्चा धनंजय मुंडे यांनीच केली होती असं सांगितलं जातं. पवारांशी वाकडं घेणं एक वेगळी गोष्ट आहे. मात्र पवारांनी उभा केलेला पक्ष फोडण्याला वेगळं राजकीय महत्व आहे. चाणक्य म्हणवला जाणाऱ्या शरद पवारांचं चौथाळून जाणं अपेक्षितच होतं. पवारांनी आपल्या सख्या पुतण्याला बारामती लोकसभेत लोळवलंय. आता तर लढाई धनंजय मुंडेंसोबत आहे. परळीत गेम फिरवण्याचा विडा पवारांनी आता उचललाय. आता इथली जातीय समीकरण पाहिली तर बीड लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी फक्त परळीतच पंकजा मुंडेंना इतर विधानसभा मतदारसंघापेक्षा चांगलं मतदान झालं. याला 2 कारणं होती. पहिलं म्हणजे धनंजय मुंडेंची ताकद आणि दुसरं म्हणजे वंजारी मतांची मोठी टक्केवारी. धनंजय मुंडेंविरोधात तगडा वंजारी चेहरा देणं अपेक्षित आहे. सरपंच खून प्रकरणात बबन गीते फरार होते. ते सध्या बॅकफुटला गेलेत. त्यामुळे पवार नवा चेहरा शोधत होते. धनंजय मुंडेंना मॅन, मनी, मसल या तिन्ही पातळ्यांवर टक्कर देऊ शकेल असा नेता त्यांना हवा होता.
अशात रत्नाकर गुट्टे यांचं नाव चर्चेत आलंय. याला कारण ठरतंय ते म्हणजे त्यांच्या चिरंजीवांनी परळीत घातलेलं लक्ष. सुनील रत्नाकर गुट्टेंनी #जनसंवाद #जनसंपर्क या कॅप्शनवर परळी वैजनाथ मध्ये घेतलेल्या वेगवेगळ्या भेटी आणि बैठकांची रील त्यांनी सोशल मीडियावर टाकली आहे. ते परळीत वडिलांसाठी ग्राउंड तयार करत असल्याची चर्चा यामुळेच सुरू झाली आहे. आता बघा, परळीमध्ये वंजारी मतांचा टक्का मोठा आहे, जिथं जरांगे फॅक्टर फारसा चालणार नाही. गंगाखेडमध्ये मराठा मते गुट्टेंच्या विरोधात गेली आहेत. याला कारण होतं त्यांनी केलेला महादेव जानकर यांचा प्रचार. महादेव जानकर हे मराठा आरक्षण विरोधात स्पष्ट भूमिका घेत होते, त्यामुळे त्यांचा परभणी लोकसभेत पराभव झाला. गुट्टेंनी जानकरांचा पराभव केल्यामुळे मराठा समाज आक्रमक आहे. त्यांना साखर कारखाना चालवण्यात अपयश आल्याचं बोललं जातं. पंकजा मुंडेंच्या ताब्यात असलेल्या साखर कारखान्याची परिस्थिती याहून वेगळी नाहीये. त्यामुळे मुंडे बंधू भगिनी कारखान्यावरून टीका करणं टाळतील. प्रचारात अडचण आणणारे मुद्दे तर इथेच निघाले. आता वंजारी मतामध्ये मोठी विभागणी, त्यातला एक गट गुट्टेंसोबत जाऊ शकतो. शिवाय लोकसभा निवडणुकीत पवार गटाची मराठा मुस्लिम दलित वोट बँक मजबूत झाली आहे. वंजारी मतांची फूट आणि मराठा मुस्लिम दलितांचं वन वे मतदान गुट्टेंच्या अंगावर नक्कीच गुलाल टाकू शकतात. त्यामुळे गुट्टे परळीची चाचपणी करतायत. आगामी काळात त्यांच्या हातात तुतारी दिसेल अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान तुम्हाला काय वाटतं, रत्नाकर गुट्टे परळीतून विधानसभा निवडणूक लढवतील का? समजा परळीत धनंजय मुंडे विरुद्ध रत्नाकर गुट्टे अशी जर लढत झाली तर कोण विजयी होईल? कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आठवणीनं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.